आपण चिकन खरडा बनवणार आहोत. त्याकरता अर्धा किलो चिकन घेतलंय मी, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याकरता तेल लागणार आहे. थोडे पुदिन्याचे पत्ते घेतले, 1 वाटी मग घरचं दही घेतलंय. आंबट दही घ्यायचं नाही आहे. अर्धा चमचा हळद घेतली आहे, 1 चमचा जिरे घेतले आहे. चवीप्रमाणेच मीठ घालायचं आहे. कोथिंबीर मुठभर घेतली, काही कोथिंबीरची पानं चिरून घेतली आहे. त्याकरता हिरवी मिरची घेतली आहे. तुम्हाला तिखट किती हवं आहे ते खरडा करणार आहोत त्यानुसार घ्या. 2 कांदे मोठे बारीक चिरून घेतले आहेत. गरम मसाल्याचे अर्धा चमचा पूड घेतली, धने पूड 1 चमचा घेतली, अद्रक घेतली आहे थोडीशी, आणि लसूण, गावरान लसूण घेतला आहे मी 1 गड्डा, आणि थोडं खोबरं किसून घेतलं आहे. आता आपण प्रोसेस बघणार आहोत. त्याकरता प्रथम थोडंसं मी तेल टाकून घेतलं आहे. याच्यामध्ये बेचकी आणि थोडासा कांदा टाकला आहे. आपला कांदा परतून झाला आहे. जरासा हळद होती ती टाकून घेतली आहे मी. आपलं चिकन, स्वच्छ केलेलं चिकन त्यात घालणार आहे. त्या कांद्यामध्ये थोडं परतायचं आहे. आणि कोथिंबीर, त्यावर जरा गरम मसाला, शाजिरी लवंगची पावडर आहे ती थोडीशी टाकते आहे. आपल्या चिकनचं अंगचं पाणी असतं थोडंसं, ते आता सुटलेलं होतं, आटलं आहे. आपण त्याच्यामध्ये 1 ग्लास शिजण्याकरिता म्हणून गरम पाणी टाकतो. 10 मिनिटासाठी झाकून ठेवतोय आपण. कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची टाकून घेतली भाजण्याकरिता. त्याचं मीठ घालायचं आहे, मीठ चवीप्रमाणे घालायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून भाजूया. आपली हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक जरा परतून घेतलंय तेलावरती छान टाक. आपण खोबरं, मिरची, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर वाटून घेणार आहोत. आपण जो कांदा चिरून घेतला होता, राहिलेला कांदा फोडणी करता परतून घेणार आहोत. आपला कांदा परतलाय. 1 छोटा चमचा जिरे होते तेही टाकून दिलेत आपण. त्याबरोबर धनेपूड पण टाकून दिले. गरम मसाल्याचा अर्धा चमचा होता छोटा, तेही टाकून घेतला आपण. चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार. आपण घरचं 1 वाटी दही लावलेलं होतं तेही टाकून घेतलं. आपण याला व्यवस्थित 1-2-3 मिनिटं शिजवून ठेवू. आपण दही आणि सगळे मसाले चिकनचे सगळं रेडी झालं आहे, पिऊ शकता तुम्ही. आपण चिकन सगळं परतून घ्यायचं आहे 5-7 मिनिटे मीडियम गॅसवरती. आता आपलं चिकन खरडा तयार झालेला आहे.